नमस्कार. तुमची लाडकी अनु एव्ही टॉक्सवर तुमचे मनापासून हार्दिक स्वागत करते. आज आपण भेटतोय ते काही वेगळ्याच निमित्ताने. ऐका तर मग. तूच आहेस आमच्या वंशाचा दिवा. लेखक नितेश ठोकळ. प्रिय आराध्य, तुला तुझ्या 11व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कसा आहेस बाळा? नेहमीसारखंच तुझं उत्तर असेल, मी ठीक आहे, असंच ना? पण मला आपल्या आजूबाजूला ठीक नाही वाटत. ह्या आजच्या युगातल्या मुलांना, तरुण पिढीला काय झाले आहे? बहुधा यांना पाश्चिमात्य देशातील लोकांच्या विचारसरणीची वाळवी लागली आहे. वाया जात आहे आजकालची पिढी. आजकालची मुलं आणि तरुण मंडळी भरकटत चालली आहेत. हे असंच जर चालणार असेल तर काही खरं नाही. तुला नाही जाणवत का? आता तुझ्यावर आम्ही चांगले संस्कार करतच आहोत, पण आम्हाला अशी भीती आहे की वाढत्या पाश्चिमात्य देशातील लोकांच्या विचारसरणीचा पगडा या भारतीय पिढीतील मुलांवर इतका आहे की आमच्या संस्कारांना ते इतरांच्या डोक्यातून कालांतराने सहज बाहेर ढकलून देतील. अशांना आपला सांस्कृतिक वारसा, आपली पिढी, आपला वंश पुढे कसा काय घेऊन जाऊ शकेल, ह्यात तर मला शंकाच आहे. आता तूच बघ ना, आपल्या घरात आपण सकाळी उठल्यावर सर्वप्रथम काय करतो? देवाचं नाव घेतो, सूर्याला नमस्कार करतो आणि आटपायला घेतो. पण आजकालची कार्टी हातात मोबाईल घेतात, काही एक टी व्ही लावून बसतात. आपल्या घरात टी व्ही, टॅब, मोबाईलचं आकर्षण तुला देखील आहेच, पण त्याचा टाईम ठरला आहे, हो की नाही? पण आजकालची मुलं त्यातच जास्त रमतात, वेळ वाया घालवतात आणि वाया जातात. आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी आहेत, त्या शिकायच्या आहेत, अभ्यासायच्या आहेत, पण जर का आपण या विरंगुळ्याच्याच गोष्टींवर इतका वेळ वाया घालवला तर एक दिवस आपल्याच आयुष्याचा विरंगुळा होऊन जाईल आणि जग आपलाच तमाशा बघेल. जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपण कसं आपलं ध्येय ठरवतो, मग ते पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करतो. पण जर का पुढे जाण्याच्या मार्गात आपणच अशी व्यत्यय आणून ठेवलीत तर आपण जाऊ का पुढे? मग अशी व्यत्यय फक्त टी व्ही, टॅब आणि मोबाईलच नाहीत, तर असंस्कारी विचारसरणी असलेले लोक देखील आहेत. अशांना मी संस्कारिक कीड असं म्हणून संबोधतो. तुला काय वाटतं रे? आपली संस्कृती ही पुढची पिढी जपेल की नासडतील? अशी लोक स्वतः भरकटलेली असतात आणि दुसऱ्यांना देखील भरकटवतात. ही विचारसरणी आजकालच्या प्रसारमाध्यमातून, म्हणजेच टी व्हीवरील वाईट गोष्टी दाखवणाऱ्या धारावाहिक, चित्रपट, मोबाईल, कॉम्प्युटर गेम, यूट्यूबवरील शॉर्ट्स, फेसबुकवरील पोस्ट हे देखील असू शकतात. तुझ्या शाळेत देखील तुला त्रास देणारी मुलं होतीच ना? मग ती अशी इतरांना त्रास देण्याचा सांस्कृतिक वसा आपल्या पालकांकडून पुढच्या पिढीला बहाल करणार आहेत का? आजकालची तरुण पिढी तर काय सांगू मी, त्यांना साधं बसण्याची शिस्त नाही, मोठमोठ्या आवाजातच बोलण्याचे त्यांचे मॅनर्स, हे हु हु करूनच स्वतःच्या विश्वात ती रमलेली असतात. यांच्या तोंडावर शिव्या तर जणू यांच्यासाठी सुविचारच आहेत. यांचे आदर्श आपले स्वतंत्रवीर वगैरे कोणी नाहीत, तर एलॉन मस्क, BTS. तुला वाटते का की यातील किती मुलं देवावर विश्वास ठेवत असतील? देवावर सोड, यांच्या स्वतःच्या पालकांवर तरी विश्वास असेल का रे? आपली मराठी संस्कृती एकमेकांच्या विश्वासावर अवलंबून आहे. जितक्या विश्वासाने ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मराठी माणसांच्या हातात सोपवली, तितक्याच विश्वासाने मराठी संस्कृतीचा वसा ही पुढची पिढी जपेल का? इथे फक्त इंग्रजी धडेच जास्त शिकवले जातात रे. तुझ्या शाळेत एकमेकांशी मराठी बोलण्यास देखील मनाई. या महाराष्ट्रात पुढे ही पिढी मराठी संस्कृतीचा वसाबिसा सोड साधी मराठी भाषा तरी बोलतील का रे?
रामदास स्वामींचे श्लोक आपण संध्याकाळी ऐकतो. शुभम करोती, गणेश स्तोत्र, मारुती स्तोत्र, पसायदान. संध्याकाळी दिवा लावला की ऐकतो. देवाचे नामस्मरण करतो. पुढची पिढी देवापुढे दिवा तरी लावतील का रे? आजकाल आपल्या सगळ्या सणात आधुनिक विचारसरणीचा वापर केला जातो. अशानं पारंपरिक प्रकार आत्तापासूनच कालबाह्य झाले आहेत. आपण तरी त्यांना जपतो. आजकाल होळीला फक्त धांगडधिंगा आणि नाचगाणी, क्रूरतेने एकमेकांना मारलेली पिचकारी यांनी गुलाल तर केव्हाच होळीतून हकलून दिला आहे. जोपर्यंत समोरच्याचं तोंड काळं होत नाही तोपर्यंत होळीचे रंग लागले असं त्यांना वाटत नाही. आजकाल अंडी देखील मारतात. ह्याला ते होळी म्हणतात. आणि गणेशोत्सवात यांनी गणपतीला देखील मागे टाकलं रे. मला तर फक्त तो DJ उत्सव असतो असंच वाटतं. गणपती तर केवळ निमित्त. विसर्जनाच्या वेळेस गणपतीसाठी कुठल्या गाण्यांनी गणरायाला निरोप देतात ते तू ऐक. विसर्जन करताना एकाही या तरुण पिढीच्या डोळ्यात पाण्याचा एकही थेंब नसतो. असतो तो केवळ धांगडधिंगा. आजकाल ज्या सणात DJ मौज मजा तोच सण ही लोक साजरे करतात. शेवटी महत्त्व कुणाला देतात हे समजते ना तुला? भविष्यात दिवाळीमध्ये ही पुढची पिढी आपल्यासारखे उठतील का कधी अभ्यंग स्नानाला? विधी परंपरेप्रमाणे पूजा करून मग आपण दिवाळी पहाट ऐकायला जातो. पण आजकाल तरुण मंडळी दिवाळी पहाट मानतात ती फक्त आणि फक्त DJलाच. खरं कौतुक करतात ख्रिसमस आणि हॅलोविनचे. ह्यांची खरी तयारी असते व्हॅलेंटाईन डेची. आपण नरक चतुर्दशीच्या दिवशी डाव्या पायाने चिराट फोडून नरकासुराचा वध केला असं समजून आनंद घेतो. यात तू आणि मी किती कुतूहल वाटून घेतो. दरवर्षी ते कुतूहल अनुभवण्याची आपण दोघं वर्षभर वाट पाहतो. तुला वाटते का असं कुतूहल या पुढच्या पिढीमध्ये देखील अबाधित राहील? असो, आता बाकी सारेजण काय करतील ह्यापेक्षा तू काय करशील हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. तुला जी मोठी जबाबदारी दिली आहे ती तुला पुढे एकट्याला पार पाडायची आहे. ही इतकी मोठी जबाबदारी आहे ती थेट आपल्या पूर्वजांपासून मिळालेल्या संस्कृतीचा वसा आहे. तुला त्यांचे आशीर्वाद लाभलेच आहेत. तू तुझी जबाबदारी योग्यपणे पार पाडशील ह्यात तीळमात्र शंका नाही. आपले संस्कार संस्कृती तू तुझ्या खांद्यावरून पुढच्या पिढीला आपल्या वंशाला पूर्णपणे सोपवशील याचा मला पूर्ण विश्वास आहे. आपली ही पिढी आणि मागची पिढी आजच्या तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला भरभरून आशीर्वाद देत आहेत. आपल्या वंशजांनी तुला दिलेलं कार्य, त्यांनी तुझ्या हातात दिलेला संस्कृतीचा दिवा तू पुढच्या पिढीला प्रदान करून दिवा तेवत ठेवशील असा विश्वास त्यांना तुझ्यावर असून हे कार्य तू व्यवस्थित पार पाडशील अशी त्यांची अपेक्षा आहे. कारण तूच आहेस आमच्या वंशाचा दिवा. श्री स्वामी समर्थ. तुझे पप्पा. आराध्य. एव्हिटॉक्स परिवाराकडून सुद्धा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हो, आपल्या वैशूचे आता नवीन यूट्यूब चॅनल आहे ज्यात तिच्या कथा तिच्या आवाजात ऐकायला मिळते. तर तिच्या चॅनलला सुद्धा अवश्य भेट द्या आणि भरभरून प्रेम करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. काळजी घ्या आणि आनंदात रहा. धन्यवाद.